आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, तुझी कृपा व अनुग्रह आम्हावर असू दे. आणि देवप्पा, आजचा महान दिवस मौंदी गुरुवार, होय सर्वसमर्थ प्रभू, तो एक अद्भुत विधी आम्हाला लावून दिलास. तो प्रभोजन विधी देवप्पा आम्हाला समजावा असा आत्मा तू आमच्यामध्ये घाल. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काही चुकल्यास प्रभूजी तू आम्हाला क्षमा कर. सर्व मान महिमा आदरण गौरव केवळ तुलाच, पवित्र देवा तुलाच असतो. ही लहान प्रार्थना आमचा धन्य ताणणारा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो नाही बापा, आमेन. मौंदी गुरुवारचा दिवस, शेवटचं प्रभोजन प्रभू श्री ख्रिस्ताने दिलं. आणि यामध्ये आपण मत्तेकृत शुभवर्तमान 26वा अध्याय 17 ते 29 या वचनांमध्ये हे प्रभोजन विधी दिलेला आहे. आज आपण प्रभोजन विधीचं महत्त्व काय आहे ते आज आपण समजून घेणार आहोत. की प्रभोजन विधी कसा घेतला पाहिजे आणि त्याचे काय फायदे आहेत, आणि हे आपल्या ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचं असं आहे की प्रभोजन विधी का घेतला पाहिजे आणि तो कसा घेतला पाहिजे आणि त्याचे फायदे काय आहेत. हाच प्रभोजन विधी लोककृत शुभवर्तमान 22वा अध्याय 7 ते 23 या वचनांमध्ये पण दिलेला आहे आणि योहानकृत शुभवर्तमान 13व्या अध्यायामध्ये पण दिलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा असा प्रभोजन विधी आहे आणि त्यामुळं सर्व शुभवर्तमानामध्ये याची नोंद आहे. देवाची स्तुती असो. प्रथम शास्त्रपाठ जो वाचला, वलांडणाचा सण, निर्गमचं पुस्तक 12वा अध्याय आणि 5 ते 13 ही वचनं आपण प्रथम शास्त्रपाठामध्ये वाचली. तर निर्गमचं पुस्तक 12वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की जर हे तुम्ही कराल, म्हणजे तो प्रभोजन विधी वलांडण सणाचा, 1 वर्षाचा निर्दोष कोकरा घ्या, त्याला वधा, त्याचं रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीवर लावा आणि त्याचं मांस कच्चं खाऊ नका, पाण्यात शिजवून खाऊ नका, तर ते भाजून खा. आणि जर तुम्ही असं हे केलं तर निर्गम 12-13 तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही. जर आपण हे मांस खाल्लं आणि रक्त त्यांनी दरबायांना लावलं होतं ते आपण घेतलं प्रभोजन विधीमध्ये, तर अनर्थ येणार नाही, तुमच्यावर अनर्थ येणार नाही आणि तुमचा नाश होणार नाही. असा आशीर्वाद परमेश्वराने निर्गम 12वा अध्याय आणि 13व्या वचनामध्ये दिलेला आहे. आणि मग ज्या पद्धतीने त्यांना सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांनी ते वलांडणाचं यज्ञ पशु मारून त्याचं मांस खाल्लं आणि त्याचं रक्त दरवाजाच्या कपाळपट्ट्यांवर आणि दारबाह्यांवर लावलं. जसं सांगितलं होतं तसं त्या इस्रायल लोकांनी केलं. आणि त्यामुळं त्याचा परिणाम काय झाला पहा. त्याचा परिणाम असा झाला की त्या रात्री परमेश्वराचा दूत सर्व मिसर देशातून फिरला आणि ज्या दरवाजाला रक्त लावलेलं नव्हतं त्या घरात त्याने प्रथम जन्मलेला पुरुष नर मारून टाकला, ज्येष्ठ पुत्र मारून टाकला, प्राण्यातला पण मनुष्यातला पण. आणि इस्रायल लोक मात्र वाचले. म्हणजे तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होणार नाही. इस्रायल लोक मात्र वाचले. ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने त्यांनी बरोबर केलं. जर त्यांनी ते रक्त लावलं नसतं दारबायांना तर ते पण मेले असते. त्यामुळं प्रभोजन विधी याचं प्रतीक आहे नव्या करारामध्ये. आणि तो प्रभोजन विधी आपण जर व्यवस्थित घेतला तर काय फायदे होतील ते आपण आज बघणार आहोत. त्या लोकांच्या जीवनामध्ये काय फायदे झाले. त्यांना असं सांगितलं होतं निर्गम 12वा अध्याय 11व्या वचनामध्ये की तुम्ही कसं खायचं आहे ती पद्धत सांगितली होती. तुम्ही कंबर कसून खायचं आहे, पायात जोडे घालून खायचं आहे आणि हातात काठी घेऊन खायचं आहे आणि घाईघाईने खायचं आहे. आणि ॲक्युरेट अशाच पद्धतीने त्यांनी ते केलं, त्यांनी ते पाळलं. एक पण त्याची परमेश्वराच्या आज्ञा त्यांनी यामध्ये मोडली नाही. त्यांनी कंबरा कसल्या. कंबर कसणे म्हणजे काय, इफिस 6:14 आपली कंबर सत्याने कसा. सत्य कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त. मार्ग सत्य व जीवन मीच आहे असं प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो योहान 14:6.
तर कंबर सत्याने कसायची, म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताला आपल्या भोवती लपेटायचं आहे, आपण त्याच्या भोवती लपेटून जायचं आहे. म्हणजे प्रभू श्री ख्रिस्त आपल्याबरोबर सदैव, आपण त्याच्याबरोबर सदैव, असं असलं पाहिजे. कंबर सत्याने म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताने कसायचे. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली, त्या परमेश्वराने सांगितली होती की पायात जोडे घालून ते करा. पायात चपला किंवा वाहनं आपण कधी घालतो? जेव्हा बाहेर जाताना आपण तयार होतो, आता बाहेर पडायचंच आहे, तेव्हा आपण काय घालतो? चपला घालतो. तर आपल्याला येशू ख्रिस्ताला कमरेशी लपेटून म्हणजे त्याच्या बरोबरच राहायचं आहे, सानिध्यात राहायचं आहे. दुसरं म्हणजे पायात जोडे घालायचे, तयार राहायचं आहे आपल्याला जायसाठी. कुठे जायचं आहे आपल्याला? तर इफिस 6 अध्याय 14-15 वचनामध्ये असं आहे की पायात जोडे घालून तयार राहा, शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. शांतीच्या सुवार्तेने लाभलेली सिद्धता पायी चढवा. म्हणजे देवाच्या कार्यामध्ये नेहमी तयार असा, सुवार्तेच्या कार्यामध्ये नेहमी तयार असा. चपला घालून आपण बाहेर पडतो तसं तयार राहिलं पाहिजे. तयार, देवाच्या कार्यासाठी तयार, चर्चला यायचं तयार, ऑलवेज बिफोर टाईम. देवाच्या सुवार्तेच्या कार्यासाठी जायचं आहे, ऑलवेज तयार. देवाच्या गौरवासाठी जायचं आहे, तयार राहिलं पाहिजे. पायात चपला घालून आपण तयार राहिलं पाहिजे. कंबर कसून, पायात जोडे घालून, हातात काठी घेऊन त्यांना ते प्रभोजन घ्यायला सांगितलं होतं. म्हणजे वलांडणाचा यज्ञपशू मारून. तो वलांडणाचा यज्ञपशू म्हणजेच प्रभू श्री ख्रिस्त नव्या करारामध्ये आहे. देवाची स्तुती असते. त्याचं मांस आणि रक्त, त्या वलांडणाच्या यज्ञपशूचा आणि प्रभू श्री ख्रिस्ताचं मांस आणि रक्त, हाच आहे जुन्या करार आणि नव्या करारामधला मोंदी गुरुवार. तर काय सांगितलंय? हातात काठी घेऊन. मोशेच्या हातात काठी होती, ती अद्भुत कृत्य करत होती. आपल्या हातात पण देवाने वचनाची काठी दिलेली आहे. अभिवचनाची काठी किंवा पवित्र शास्त्र आहे. त्यामध्ये परमेश्वराने आपल्याला अभिवचनं दिलेली आहेत, वचनं दिलेली आहेत, प्रॉमिसेस दिलेले आहेत. ते बायबल आपण घेऊन यायला पाहिजे चर्चमध्ये. जरी चर्चमध्ये प्रोव्हाइड करत असले तरी आपल्याकडे कमीत कमी आपल्या बॅगेमध्ये, पर्समध्ये नवा करार तरी पाहिजे. म्हणजे कुठली अशुद्ध शक्ती, अंधकार शक्ती आपल्यावर कार्य करू शकणार नाही. हातात काठी घेऊन आणि घाईघाईने खावे. म्हणजे या कार्याला लेट नाही करायचं, वेळीच ते साधायचं आहे. जक्क्याने जसं ते तारण वेळीच साधलं, घाईघाईने तो पुढे गेला, उंबराच्या झाडावर चढला आणि प्रभू श्री ख्रिस्त तिथे आला आणि म्हणाला, ये जक्के खाली उतर, आज मला तुझ्या घरी उतरायचं आहे. या प्रभूच्या कार्यामध्ये वेळ नाही करायचा, लेट नाही करायचं. ते घाईघाईने आपण निघूया आणि देवाच्या मंदिरामध्ये येऊया. आम्ही काही 5-6 वर्षापूर्वी चेन्नईला गेलो आणि गॉड चॅनलवर एक सॅम पॉल चेल्लादोरे हे पास्टर, त्यांचा संदेश येत असायचे आणि ते खूप मोठे प्रिस्ट आहेत साऊथमधले. तर मला चेन्नईला गेल्यानंतर वाटले की आपण त्यांच्या चर्चला जाऊया. रविवार होता आणि आम्ही त्या दिवशी चेन्नईमध्ये होतो. तर सकाळी 6ची त्यांची पहिली सर्व्हिस. आमच्या लॉजपासून त्यांचं ते ठिकाण जे आहे ते जरा लांबच होतं, आम्हाला बसने, रिक्षाने वगैरे जावं लागलं. 6ची पहिली सर्व्हिस. आम्ही 5:15ला निघालो. 6 वाजता चर्च फुल, बसायला जागा नाही. सकाळी 6 वाजता आम्हाला चर्चमध्ये जागा मिळाली नाही, मागे जागा मिळाली, तिथे आम्ही बसलो. पण संदेश होता तमिळमध्ये. 6 ते 7:30 तमिळ सर्व्हिस. आम्हाला काही कळलं नाही. पण ती सर्व्हिस सुटली, दुसरी सर्व्हिस सुरू होणार होती म्हणून आम्ही सुटल्याबरोबर पुढे येऊन बसलो. दुसरी सर्व्हिस 8ची होती, 8 ते 9:30 त्यांचीच सर्व्हिस त्याच चर्चमध्ये. पण आम्हाला जरा पुढे जागा मिळाली. पुन्हा चर्च भरलं 8 वाजता बरोबर. हे खाली झालं की दुसऱ्या मिनिटाला, तिसऱ्या मिनिटाला चर्च भरायचं. कधी गेलात तर पहा, अनुभव घेऊन पहा. पुरुसाहो कलम असं त्या एरियाचं नाव आहे चेन्नईमध्ये. 8 ते 9:30 सर्व्हिस, ती पण तमिळमध्ये. आम्हाला काही कळलं नाही. त्यांनी आम्हाला हेडफोन दिले ट्रान्सलेशनसाठी, पण ते पण काय व्यवस्थित कळत नव्हतं. मग तिसरी सर्व्हिस इंग्लिश सर्व्हिस होती 11 वाजता. 9:30 ते 11 आम्ही तिथे चर्चमध्ये बसून राहिलो आणि 11 वाजता ती इंग्लिश सर्व्हिस अटेंड केली. आणि तिन्ही सर्व्हिस अटेंड केल्या. पण तिन्ही सर्व्हिसमध्ये बघितलं, डॉट टाईमला चर्च फुल भरायचं.
आपण बिफोर टाईम चर्चला यायला पाहिजे. घाईघाईने काय करायचं आहे ते खायचं आहे. घाईघाईने खायला सांगायची गरज काय परमेश्वराला? निवांत बसून खावा, निवांत चावून खावा, जेवून अगदी रिलॅक्सली खावा आणि मग निघा असं सांगितलं असतं ना. पण नाही, घाईघाईने खायचं आहे. घाईघाईने म्हणजे तुम्हाला त्वरा झाली पाहिजे. माझ्या देवाच्यासाठी, माझ्या देवाच्या कार्यासाठी, देवाच्या मंदिरासाठी मी कधी जाईल, परमेश्वराच्या मंदिराकडे केव्हा जाईल, असं आपल्याला झालं पाहिजे. स्तोत्रामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या मंदिराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. देवाची स्तुती असो, देवाची स्तोत्र असो. आणि हे सर्व या इस्रायल लोकांनी केलं. आणि ते कंबर कसून, पायात जोडे घालून, हातात काठी घेऊन घाईघाईने त्यांनी ते मांस खाल्लं, रक्त लावलं. आणि त्यांचा नाश नाही झाला. त्या रात्री मिस्री लोकांचे सर्व प्रथम जन्मलेला पुरुष, प्रथम जन्मलेला प्राणी मेला, पण ह्यांच्यातलं काय नाही झालं. यांच्यावर कुत्रं पण नाही भुंकलं, असं बायबल सांगतं. आणि ते बाहेर पडले. बाहेर पडल्यावर काय झालं? पुढे गेले. मागून फारोचं सैन्य आलं. आणि त्यांनी पाहिलं की परमेश्वर अग्निस्तंभ बनून इस्रायल लोक आणि फारोचं सैन्य यांच्यामध्ये उभा आहे. हे अद्भुत कार्य त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी पाहिलं. अजून थोडे पुढे गेले, तांबडा समुद्र दिसला. मोशेनी त्या तांबड्या समुद्रावर आपली काठी उगारली आणि तांबडा समुद्र दुभागला. हे दुसरं अद्भुत कार्य त्या इस्रायल लोकांनी पाहिलं. का माहिती आहे का? ते प्रभुवचन जे घेतलं ना त्यांनी, वल्हांडण सणाचं, ते त्यांनी परफेक्ट जसं देवाने सांगितलं होतं तसं घेतलं. आणि म्हणून हे अद्भुत कृत्य त्यांच्या जीवनामध्ये झाले. तांबडा समुद्र दुभागला, मध्ये कोरडा रस्ता तयार झाला. आणि इकडे पाण्याची रास आहे, इकडे पाण्याची रास आहे. आणि मध्ये कोरड्या जमिनीवरून ते पार पलीकडे गेले. पलीकडे गेले आणि पाहतात तो काय, फारोचं सैन्य समुद्रामध्ये या त्या कोरड्या भूमीतून यायला लागले त्यांच्या पाठीशी. ते पलीकडे गेले आणि मागे पाहतात सगळेच्या सगळे पलीकडे गेले, मोशेपासून सगळे. आणि मागे पाहतात तो काय, फारोचं सैन्य त्या रस्त्यामध्ये आलेलं आहे, त्या कोरड्या भूमीवर आलेलं आहे, मध्येपर्यंत आलेलं आहे आणि पाणी एक झालं. हे तिसरा चमत्कार त्यांनी पाहिला. पाणी एक झालं आणि त्यांचे सगळे शत्रू, फारोचे जे काही सैन्य होतं, सगळेच्या सगळे गाडले गेले. आजही रथाची चाकं आणि काही तलवारी वगैरे त्याच आदोम नगर आहे ना, त्याच्या आसपास त्या तांबड्या समुद्रामध्ये मिळतात. कारण त्या तांबड्या समुद्राला असा मोठा प्रवाह नाही. जिथं गाडले गेले तिथंच ते मिळतात. आजही मिळतात. सत्य आहे, देव आपला सत्य आहे. आणि ते पुढे गेले. 3 चमत्कार त्यांनी पाहिले बाहेर पडल्यावर. पहिला, अग्निस्तंभ परमेश्वर बनून उभा राहिला. दुसरा, तांबडा समुद्र दुभागला. तिसरा, कोरड्या जमिनीवरून ते पुढे गेले आणि समुद्राने फारोचं सर्व सैन्य गडप केलं. चौथा चमत्कार त्यांनी पाहिला पुढे गेल्यानंतर, की ते आजारी नाही पडले. 40 वर्ष त्या रानामध्ये ते भटकले, पण एकही माणूस त्यातला आजारी नाही पडला. तर आरोग्य देण्याचं सामर्थ्य त्या शरीरामध्ये आणि त्या रक्तामध्ये आहे. ते सामर्थ्य आपण घेतलं पाहिजे. ते सामर्थ्य आपण घेतलं पाहिजे. तर आपण पाहूया दुसरा शास्त्रपाठ जो वाचला आपण, 1 कोरिन्थी 11 अध्याय 24 ते 30. यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो कोणी अयोग्य प्रकारे भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल, तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी ठरेल. आपण जे प्रभोजन घेतो, भाकर म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर आहे, रक्त म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आहे. रक्त म्हणजे प्याला म्हणजे द्राक्षरस म्हणजे प्रभू श्री ख्रिस्ताचं रक्त आहे. आणि जर आपण ते अयोग्य प्रकारे घेतो, म्हणजे घाईघाईमध्ये यायचं आणि प्रभोजनला उभं राहायचं, अयोग्य प्रकारे आपण घेतो, आपण दोषी आहोत. चर्चला कधी आलं पाहिजे? प्रभोजन घेण्यासाठी चर्चला कधी आलं पाहिजे? काय तुम्हाला वाटतं? शुभवर्तमानाच्या वेळेला असं शिकवलं गेलं आहे. परंतु पहिलं जे अभिवचन बोलतो, आज मी काय बोलतो,
प्रभूषेने वटले मी जीवनाची भाकर आहे, या वचनाला मान द्यायला पाहिजे. पहिलं अभिवचन ते बोलण्याच्या वेळेस आपण चर्चमध्ये हजर असलो पाहिजे. पहिलं अभिवचन बोलण्यापूर्वी आपण चर्चमध्ये हजर असलो पाहिजे. तर त्या प्रबोधनचा आपल्याला जसा फायदा या लोकांना झाला तसा फायदा आपल्याला होईल. त्यांचे शत्रू पाण्यामध्ये परमेश्वरांनी डुबवून टाकले, तसे तुमचे शत्रू पाण्यामध्ये बुडून जातील किंवा त्यांचा नाश होईल. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडली, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडली, तरी ती तुला भेटणार नाही, मात्र तुझ्या डोळ्यास ती दिसेल आणि दुर्जनास प्राप्त होणारे प्रतिफल तुझ्या दृष्टीस पडेल. स्तोत्र 91 मध्ये असं म्हटलेलं आहे. तर जर आपण योग्य रीतीने प्रबोधन घेतलं तर आपले शत्रू 7 वाटांनी पळून जातील किंवा त्यांचा नाश झालेला आपण पाहू. जर आपण योग्य रीतीने प्रबोधन घेतलं तर जसं त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य झाली, अद्भुत कृत्य की बाबा अग्निस्तंभ उभा राहिला किंवा तांबडा समुद्र दुभागला, म्हणजे मनुष्यालाही शक्यच नाही अशी अद्भुत कृत्य आपल्याही जीवनामध्ये होती. आपण तेव्हा म्हणू की अरे हो, मी लायकीचं नाही किंवा मी या पात्रतेचं नाही, तरीही परमेश्वराने मला दिलं, तरीही ही गोष्ट परमेश्वराने मला दिली, असं आपण म्हणू, आपल्या तोंडाने कबूल करू. अशी अद्भुत कृत्य करणारा आमचा देव परमेश्वर आहे. तो अद्भुत कृत्य आपल्याही जीवनामध्ये करेल जर आपण प्रबोधन योग्य पद्धतीने घेतलं तर. म्हणजे घाईघाईने यायला सांगितलं आपल्याला, वेळेवर चर्चमध्ये यायचं आहे. पहिलं वचन बोलण्याआधी जर आपण चर्चमध्ये हजर असलो तर ते प्रबोधन घेण्याला अर्थ आहे. अन्यथा आपण जर अयोग्य पद्धतीने घेतलं तर आपण प्रभू श्री ख्रिस्ताचं शरीर व रक्त या संबंधाने दोषी आहोत, असं 1 कोरिंथी 11 अध्याय 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे. आता आपलं जीवन पहा. आपल्याला जर फ्लाईट पकडायची असेल, सकाळी 4ची फ्लाईट आहे, आपण एअरपोर्टवर कितीला पोहोचतो? पहाटे 2ला. त्याच्या पण आधीच 1:30ला पण पोहोचू. म्हणजे पहाटे रात्री मध्यरात्री आपण निघतो फ्लाईट पकडायची आहे. तर ट्रेनचं रिझर्वेशन असलं तरी आपण रात्री 12ची ट्रेन असली तरी 11ला 11:30ला तिथे पोहोचतो, वेळेच्या आधी. आपल्याला नोकरीला जेव्हा जातो आपण तेव्हा आपलं थंब इम्प्रेशन असेल सकाळी 9चं, तर 8:45ला 9ला 10 कमी असताना 9ला 5 कमी असताना आपण ते थंब देतो का? तर काढा होऊ नये, पगार कापू नये. पण पगार देणारा परमेश्वर आहे, आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. त्या परमेश्वराच्या भेटीसाठी आपण लेट का यायचं? आपण चर्चमध्ये उशिरा का यायचं? मी तुम्हाला चेन्नईचं उदाहरण सांगितलं. तुम्ही स्वतः जावा, ॲड्रेस घ्या, जाऊन बघा, सकाळी 6ला ती चर्च भरलेलं असतं. पुण्याला UBS आहे ना, युनियन बिब्लिकल सेमिनरी, जिथे मी बायबलचं शिक्षण घेतलं. MDU 5 वर्षाचा कोर्स आहे. तर मी तिथे सेशनमध्ये जेव्हा जायचो तेव्हा रविवारी सकाळी 6चं चर्च असायचं. आणि तिथं असणारे सगळे स्टुडंट, मेघालय, मणिपूर वगैरे, इकडून त्रिपुरा, इकडून तिकडून आलेले, भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे स्टुडंट, सगळे स्टाफ, म्हणजे प्रोफेसर लोक. सकाळी 6चं चर्च, 6:05ला तुम्हाला जागाच मिळणार नाही चर्चमध्ये, वर बाल्कनीत बसायला लागेल, एवढं ॲक्युरेसी आहे. तर आपण चर्चला वेळेवर आलं पाहिजे, तर त्या प्रबोधन घेण्याला अर्थ आहे. अयोग्य पद्धतीने घेतलं तर मात्र आपल्याला दोष आहे. आता 1 कोरिंथी 11 अध्याय 30 वचनामध्ये काय म्हटले पहा. 1 कोरिंथी 11:30 मी वाचतो. तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहेत, याचे कारण हेच. संत पौलांनी सांगितलेलं आहे, तुमच्यामध्ये पुष्कळ जण काय आहेत? दुर्बळ आहेत आणि आजारी आहेत, याचं कारण हेच. कारण त्या 11व्या अध्यायामध्ये 28-29 वचनामध्ये संत पौलांनी सांगितले प्रबोधन योग्य प्रकारे घ्या. आणि जर नाही घेतलं तर तुमच्यामध्ये काय आहे? दुर्बळ असणार, दुर्बळता असणार, आजारपण असणार. ते लोक 40 वर्ष आजारी पडलेच नाहीत, याचं कारण त्यांनी योग्य पद्धतीने प्रबोधन घेतलं. त्यामध्ये कुणाचा नाश झालाच नाही, याचं कारण त्यांनी योग्य पद्धतीने प्रबोधन घेतलं.
त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार त्यांनी पाहिले. याचं कारण त्यांनी योग्य पद्धतीने प्रबोधन घेतलं होतं वलांडण सणाचं. आणि तोच वलांडण सण आता आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्याच वलांडण सणासाठी त्या कोकऱ्याच्या ऐवजी स्वतःचं अर्पण करायला देत आहे. आणि तो या मौंदी गुरुवारच्या दिवशी भाकर मोडतो आणि म्हणतो की तुम्हासाठी मोडलं गेलं आहे, असं हे माझं शरीर आहे. हे घ्या, खा आणि माझ्या स्मरणात हे करा. माझ्या स्मरणात हे करा म्हणजे तुम्हाला आठवण असू दे की तुमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मेलेला आहे. त्याने प्याला घेतला, आशीर्वाद दिला आणि म्हटलं यातून सर्व प्या, कारण हे नव्या कराराचं माझं रक्त आहे, माझ्या स्मरणात तुम्ही हे करा. हे नव्या कराराचं प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त, त्याचं शरीर आपण घेतो तेव्हा त्याच्या शरीरामुळं आपल्याला आरोग्य मिळतं आणि त्याच्या रक्तामुळं जे पवित्र आहे आपल्या पापांची क्षमा करतं आणि आपल्याला नाशापासून वाचवतं. कुठल्या नाशापासून? सार्वकालिक नाशापासून. ते इस्रायल लोक पृथ्वीवरच्या नाशापासून वाचले, मिस्री लोक मेले, परंतु आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त सार्वकालिक नाशापासून वाचवणार आणि सार्वकालिक जीवन देणार. वाचा योहान 6 अध्याय 53 ते 56. योहानकृत शुभवर्तमान 6 अध्याय 53 ते 56. यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याचा पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो व जो माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी उठवे. देवाची स्तुती असते. किती सुंदर प्रभू येशूने अभिवचन दिलेलं आहे. जो प्रभू येशू ख्रिस्ताचं ते प्रबोधन घेतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि पुनरुत्थानाच्या दिवशी मी त्याला उठवे. म्हणजे कितीतरी फायदे या प्रबोधनच्या आपल्याला परमेश्वराने दिलेले आहेत. फक्त आपल्याला ते योग्य पद्धतीने घ्यायचं, देवाला मान देऊन ते घ्यायचं, कारण ते त्याचं आहे. आपल्यासाठी तो मोडला गेला आहे. आपल्यासाठी त्यांनी सर्व काही सहन केलेलं आहे. आपल्यासाठी त्यांनी हाल सोसलेले आहे. वधस्तंभावरचं मरणही त्यांनी सोसलेलं आहे. त्याचा देह मोडला अशासाठी की आपल्याला आरोग्य प्राप्त व्हावं. यशया 53 म्हटलेलं आहे, त्यास बसलेल्या पटक्यांनी आम्हाला